हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहे शेंगोळे. शेंगोळेसाठी मी आधीच शेंगोळे तयार करून घेतलेले आहे. याचा व्हिडिओ स्किप झाला भिजवताना. यामध्ये आपण कणिक, त्याच्यामध्ये थोडंसं 1 वाटी बेसन, तीळ आणि ओवा आणि तिखट मीठ, हळद हे चवीनुसार घेतलेलं आहे आणि त्याचं मिश्रण करून मी या प्रकारचे शेंगोळे तयार करून घेतलेले आहे. त्यानंतर आपण शेंगदाण्याचा कूट, कांदा आणि बारीक कोथिंबीर चिरून घेतलेली आहे. आता आपण शेंगोळ्याची फोडणी करणार आहोत. गंजामध्ये आपण 2 पळी तेल घातलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण थोडीशी मोहरी टाकणार आहे आणि आता कांदा टाकणार आहे. कांदा छान लालसर होऊ द्यायचा आहे. हे बघा, आता कांदा आपला थोडासा लालसर झालेला आहे. यामध्ये आपण केलेला शेंगदाण्याचा कूट टाकणार आहे. शेंगदाण्याचा कूट छान परतून घ्यायचा आहे. साईडलाच आपण थोडं गरम पाणी ठेवलेलं आहे. आता याच्यामध्ये बघा, आपल्याला 2 चम्मच तिखट, तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता. त्याच्यामध्ये हळद आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे. त्यानंतर आपल्याला या पाण्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि कोथिंबीर टाकायचं आहे. या पाण्याला उकळी आल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये शेंगोळे टाकायचे. हे बघा, आता या पाण्याला उकळी फुटायला लागलेली आहे. त्याच्यामध्ये आपल्याला शेंगोळे मिक्स करायचे. आता याला आपल्याला छान शिजू द्यायचं आहे 10 मिनिटं. शेंगोळे शिजल्यानंतर असे वरती येतात. शेंगोळे आपले शिजून तयार झालेले आहे. आजची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. लाईक, कमेंट्स आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.